नमस्कार अँड वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 5 नोव्हेंबर 2022 शनिवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. फ्रंट पेजवर दोन महत्त्वाच्या न्यूज डिस्कस करायच्या आहेत. एक म्हणजे आपलं थंबनेल असणारं कार्बन न्यूट्रल टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजेच आपली मथुरा वृंदावन सिटी 2041 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशन टुरिस्ट डेस्टिनेशन बनवण्याचं उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट ऑफिशियल्सने इथे डिक्लेअर केलेलं आहे. ही न्यूज आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे. आणखीन एक दुसरी न्यूज आपल्याकडे येते फ्रंट पेजवरच, ती म्हणजे जे आर्टिकल 142 आहे, ज्या अंतर्गत कोर्ट्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स दिली जातात. तर हे जे आर्टिकल आहे ते नेमकं काय आहे इथे सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे आणि सोबतच न्यूज काय म्हणते आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. पण ह्या सगळ्यांपूर्वी नेहमीप्रमाणे आपलं जे न्यूज डिस्कशन असतं त्यापूर्वी एक मॅप बेस्ड क्वेश्चन आपण पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत थोडंसं डिस्कशन आपण इथे करत असतो आणि सोबतच टुडे स्पेशलही जाणून घेत असतो. सगळ्यात पहिले आपलं जे लोकेशन बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये तेहरानचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तेहरान इराण देशाची राजधानी पाहायला मिळेल. इराणियन प्रेसिडेंट इब्राहिम रैझी यांनी यूएसची फ्री इराण प्लेज फेटाळून लावलेली आहे. स्टुडंट्सने इराणमधील US एम्बेसीवर ताबा घेतला आहे. त्यावेळी ह्या गॅदरिंगला कॉमेमोरेट करताना ते बोलत होते. तर ही जी काही इन्स्टॅबिलिटीज आहेत तेहरान आणि संपूर्ण इराणमध्ये, त्यामुळे ही लोकेशन चर्चेत आहे आणि आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही ती खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. त्यानंतर टुडे स्पेशल पाहून घेऊयात. आज वर्ल्ड नुम्बॅट डे ऑब्झर्व केला जातो. नोव्हेंबर महिन्याचा पहिला शनिवार हा जो आहे नुम्बॅट डे म्हणून इथे मार्क केला जातो. तर हा एक बँडेड अँट इटर पाहता येईल, म्हणजेच याच्या शरीरावर बँड्स पाहायला मिळाली, जे आपण पिक्चरमध्ये पाहिलं. तर बँड्स आहेत त्याच्यामुळे याचं नाव बँडेड आणि अँट इटर म्हणजेच काय, हा किडे माकोडे मुंग्या खातो त्याच्यामुळे त्याला अँट इटर असं म्हणतात. तर बँडेड अँट इटर असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं किंवा वालपुरती असं सुद्धा ह्याला म्हणतात. तर नुम्बॅट, बँडेड अँट इटर किंवा वालपुरती. तर इन्सेक्टिव्होरस मार्सुपियल आपल्याला हा पाहायला मिळेल. मार्सुपियल म्हणजे काय, तर ज्यांच्या पोटाशी पिशवी असते. कंगारूचं चित्र डोळ्यापुढे आणा, तिथे तुम्हाला लक्षात येईल जी पोटाशी पिशवी असते त्याला आपण मार्सुपियल ॲनिमल्स असं म्हणत असतो. तर हा जो नुम्बॅट आहे तो इन्सेक्टिव्होरस मार्सुपियल आपल्याला पाहायला मिळेल आणि एक्सक्लुझिव्हली टर्माइट इटर म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं, कारण याचं जे आवडतं अन्न आहे, याचं फेवरेट फूड आपल्याला टर्माइट्स असं पाहता येईल. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जो आहे त्याचं हे फॉनल एम्ब्लेमसुद्धा आहे आणि पूर्वी साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये वाईड स्प्रेड होता, पण आज वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये काही फ्यू स्मॉल कॉलनीजमध्येच हा आढळतो आणि त्यांची संख्या 1000हून कमी झालेली आहे. एंडेंजर्ड स्पीसीज असल्यामुळे कितीतरी कॉन्झर्वेशन प्रोग्रॅम यासाठी राबवले जातात. 19व्या सेंचुरीमध्ये युरोपियन रेड फॉक्स डेलिबरेटली ह्या एरियामध्ये रिलीज करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे ही जी नुम्बॅट आहे त्यांची संख्या खूप कमी झाली होती, कारण यांची शिकार झाली होती ह्या रेड फॉक्सद्वारा. 2006मध्ये प्रोजेक्ट नुम्बॅट आणण्यात आलं होतं आणि 2020मध्ये काही नवीन नुम्बॅटचं रिइंट्रोडक्शनसुद्धा ह्या प्रदेशात करण्यात आलं आहे. त्यानंतर बघा, एक महत्त्वाचा दिवस आणखीन आज ऑब्झर्व केला जातो, तो म्हणजे वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डे. तर ह्या दिवसाची सुरुवात करण्याचं क्रेडिट जे आहे ते जपानला देता येईल. कित्येक वर्षात सुनामी एक्सपिरियन्सेसपासून आपण अर्ली वॉर्निंग्स, पब्लिक ॲक्शन्स, बिल्डिंग बॅक बेटर आणि फर्निचर इम्पॅक्ट कमी कसा करता येईल इत्यादी गोष्टी शिकलो. युनायटेड नेशन्सद्वारा अवेअरनेस रेज करण्यासाठी सुनामीबाबतचं एड्युकेशनचं इम्पॉर्टन्स सांगण्यासाठी, म्हणजेच जेणेकरून आपण ही जी सुनामी आल्यास डिसिजिव्ह स्टेप्स घेऊ शकू आणि पॅनिक सिच्युएशनला हाताळू शकू, हे सगळं करण्यासाठी युनायटेड नेशन्सद्वारा ह्या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 1918मध्ये प्युर्टो रिकोमध्ये सगळ्यात मोठा सुनामी आला होता, ज्याच्यामध्ये 118 लोकांनी जीव गमावला होता. 1964मध्ये अलास्कामध्ये सुनामी आला होता, 110 लोकांचा मृत्यू त्यात झाला होता. आणि 2004चं सुनामी तर सगळ्यांना माहितीच आहे, इंडियन ओशनमध्ये आलेला. 65 ते 100 फूट उंचीच्या लाटा सुमात्रामध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि इंडोनेशिया ते ईस्ट आफ्रिकेचा रिजन आपण जर कन्सिडर केला तर त्यामध्ये 2 लाखांहून अधिक डेथ्स झाली होती. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2015मध्ये ह्या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. हा दिवस इथे वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डे म्हणून ऑब्झर्व केला जाईल असं इथे सांगण्यात आलं होतं युनायटेड नेशन्सद्वारा, जेणेकरून जे सुनामीबाबतचं ग्लोबल कल्चर आहे ते इथे प्रमोट करता येईल. त्यानंतर आजचं जे टुडे स्पेशल आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे, सोबतच मॅप बेस्ड क्वेश्चनही पाहून घेतलेला आहे. वळूयात न्यूज डिस्कशनकडे.
भारतातील एक मोठे देवस्थान किंवा श्रद्धास्थान, सगळ्याच हिंदूंसाठी एक पवित्र स्थान म्हणजेच मथुरा, वृंदावन. तर 2041 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशन टुरिस्ट डेस्टिनेशन बनवण्याचं यूपी गव्हर्नमेंटने हे इथे डिक्लेअर केलेलं आहे. स्पेशली जो ब्रज रिजन आहे, ज्यामध्ये वृंदावन आणि कृष्ण जन्मभूमी आहे, तो एरिया म्हणजेच ब्रज रिजन. तर टुरिस्ट व्हेइकल्सला इथे बॅन करण्यात येणार आहे आणि फक्त इलेक्ट्रिक व्हेइकल्सला परमिशन दिली जाणार आहे. सोबतच 252 वॉटर बॉडीज आणि 24 फॉरेस्ट एरियाजला रिवाईव्ह केलं जाणार आहे आणि स्टेप बाय स्टेप 2041 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशन टुरिस्ट डेस्टिनेशन बनवण्याचं इथे सांगण्यात येत आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट न्यूज महत्त्वाची आपल्याला पाहायची होती, ती म्हणजे आर्टिकल 142 बाबतची. त्यापूर्वी न्यूज काय म्हणते ते जाणून घेऊयात. तर 2014 पर्यंत ऑप्ट केलेल्यांनाच पेन्शन इथे कव्हर मिळत होतं. पण आता काय सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट आलेलं आहे. सगळ्याच एम्प्लॉईजला आता हे पेन्शन स्कीम जी आहे त्याचा फायदा होणार आहे. 2014 पर्यंत ऑप्ट केलेल्यांना पेन्शन कव्हर झालेली आहे, जे 15,000पेक्षा जास्त सॅलरी ड्रॉ करतात. त्यानंतर सोबतच 1.16% ॲडिशनल कॉन्ट्रिब्युशनची जी रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा इथे खोडून काढलेली आहे. पण ऑलरेडी याचे बेनिफिट्स ज्यांनी घेतले आहेत त्यांना इथून वगळण्यात आलेलं आहे. तर ही न्यूज काय म्हणते आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची नाही आहे, कारण न्यूजमधून कुठलाही क्वेश्चन तयार होणार नाही आहे. आपल्या एक्झाममध्ये याबाबत कुठलंही विचारलं जाणार नाही आहे. महत्त्वाचं आहे ते म्हणजे आर्टिकल 142, कारण चर्चेत जर हा टॉपिक आलेला आहे तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे आर्टिकल 142 काय आहे ते आपण जाणून घेऊयात. GS पेपर 2चं पार्लमेंट आणि एक्झिक्युटिव्ह ही टॉपिक्स याच्याशी रिलेट आपल्याला करता येईल. तर आर्टिकल 142 मुळे सुप्रीम कोर्टला डिस्क्रिप्शनरी पॉवर्स मिळाली आहेत. एखादी कॉज किंवा एखादं मॅटर पेंडिंग असेल भरपूर दिवसांपासून, तर सुप्रीम कोर्ट एखादं ऑर्डर किंवा डिक्री पास करून ते निकाली लावू शकतो, जेणेकरून कंप्लीट जस्टिस तिथे साधता येईल. याचं कन्स्ट्रक्शन आपण पाहून घेऊयात. तर आर्टिकल 142 जे आहे ते डिप्राइव्ड सेक्शन्स ऑफ सोसायटीसाठी तयार करण्यात आलं होतं, जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठीचं कंप्लीट जस्टिस देण्यासाठी याची निर्मिती झाली होती. ताजमहलचं क्लिनिंग आणि काही अंडर ट्रायल्स होते, त्यांना निकाली लावली होती आणि त्याच्यानंतरच याचं इन्व्होकेशन आपल्याला पाहता येईल. त्यानंतर युनियन कार्बाईड केस सगळ्यांनाच माहिती आहे, भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी झाली होती. तर पार्लमेंटची जी लॉज आहेत त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने स्वतःला ठेवून कंप्लीट जस्टिस देण्याचा प्रयत्न ह्या केसमध्ये केला होता. त्यानंतर एक महत्त्वाचं स्टेटमेंट इथे पाहायला मिळेल आपल्याला. आर्टिकल 142 जे आहे ते सप्लंट नाही तर सप्लिमेंट असायला हवं. म्हणजेच काय, सप्लंट म्हणजे ऑल्टरनेटिव्ह, तर ऑल्टरनेटिव्ह नाही, एकतर पार्लमेंटचा लॉ किंवा सुप्रीम कोर्टाचा लॉ. तर असं किंवाची स्थिती इथे असायला नको, ती स्थिती आणिची असायला हवी. म्हणजेच काय, पार्लमेंटचा लॉ आणि सुप्रीम कोर्टाचं जे याची आपल्याला पॉवर्स म्हणता येईल ती. तर पार्लमेंट लॉ आणि सुप्रीम कोर्ट पॉवर्स ही सोबत कार्य करायला हवी, जेणेकरून कंप्लीट जस्टिस इथे साधता येईल. त्यानंतर याचं ओव्हररीच पाहून घेऊयात. तर सेपरेशन ऑफ पॉवर्समुळे कितीतरी केसेस पेंडिंग आहेत. सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजेच काय, तर पार्लमेंटची वेगळी पॉवर्स आहेत, त्यानंतर सुप्रीम कोर्टाची किंवा इतर कोर्टांची जी आहे ती वेगळी पॉवर्स आहेत. त्याच्यामुळे हे जे सेपरेशन झालेलं आहे पॉवरचं, त्याच्यामुळे कितीतरी केसेस पेंडिंग राहतात आणि स्पेशली जी बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचं पार्ट आहे त्या केसेसमध्ये आपल्याला वाद इथे जास्त पाहायला मिळतो. तर एक एक्झाम्पलद्वारे हे समजण्याचा आपण इथे प्रयत्न करूयात. जे अल्कोहोल बॅन करण्यात आला आहे, अल्कोहोल बॅन म्हणजे जे शॉप्स आहेत ती नॅशनल हायवेजवर असणार नाही, अशी न्यूज आपण मागे पाहिली होती. तर बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारा नॅशनल हायवेज इथे कव्हर करण्यात आली होती, पण सुप्रीम कोर्टाने 142चा वापर करून हे जे बॅन आहे ते 500 मीटरपर्यंत लावलेलं आहे. म्हणजे नॅशनल हायवेपासून 500 मीटर अंतरावर कुठलंही जे वाईन शॉप आहे किंवा जी अल्कोहोल शॉप्स आहेत ती असणार नाही असं सांगितलं होतं आणि सोबतच ह्याच आर्टिकलचा वापर करून स्टेट हायवेजला सुद्धा इथे सुप्रीम कोर्टाने कव्हर केलं होतं. तर हे आर्टिकल 142 काय आहे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स म्हणजे नेमकं काय तेही आपण पाहिलं. पार्लमेंटच्या लॉच्या वर जाऊन सुप्रीम कोर्ट स्वतःचा एखादा वर्डिक्ट घेत असेल, एखादा निर्णय देत असेल, तर त्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स म्हणत असतो आणि जे आर्टिकल 142च्या अंतर्गत येत असतात. तर ही महत्त्वाची न्यूज आहे, आर्टिकल महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. वन डे एक्झामसाठी ही न्यूज महत्त्वाची ठरू शकते, लक्षात घ्या. नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवल रायपूर छत्तीसगडमध्ये नुकताच हा जो फेस्टिवल आहे तो पार पडलेला आहे आणि ही 3rd एडिशन होती. लक्षात घ्या, नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवलची ही 3rd एडिशन होती, जे की रायपूर छत्तीसगडमध्ये पार पडलेलं आहे. 10 कंट्रीजला इथे इन्व्हाइट करण्यात आलं होतं. 10 कंट्रीजचं पार्टिसिपेशन आपल्याला इथे पाहायला मिळेल. 3 दिवसांचा इव्हेंट, एक मोठा इव्हेंट इथे साजरा करण्यात आलेला आहे. तर ही 10 देश ज्यांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं ती पहा, हायलाईट केली
केलेली आहेत. मोझाम्बिक, मंगोलिया, टोगो, रशिया, इंडोनेशिया, मालदीव्स, सर्बिया, न्यूझीलंड, रवांडा आणि इजिप्त ही 10 देश इथे इन्व्हाइट करण्यात आली होती. तर वन डे एक्झामसाठी महत्त्वाचं ठरू शकेल. 3rd एडिशन लक्षात ठेवा. नॅशनल ट्रायबल डान्स फेस्टिवलची रायपूर, छत्तीसगड येथे हे पार पडलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पाहूयात. वर्ल्ड पेजवर पाहता येईल. आपण मॅप बेस्ड क्वेश्चनमध्येच ही जी न्यूज आहे ती कव्हर केलेली आहे. तेहरानचं लोकेशन आपल्याला तिथे शोधायचं आहे. त्यानंतर बघा महत्त्वाची न्यूज आपल्याकडे येते ती म्हणजे चायनाबाबतची न्यूज आहे. बेडू सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम म्हणजेच BDS हे एक ऑल्टरनेटिव्ह असणार आहे. US GPS जे आहे त्याच्यासाठी ऑल्टरनेटिव्ह म्हणून चायनाने ही त्याची स्वतःची सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि याचा उपयोग पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेला होणार आहे. आणि जी BRI कंट्रीज आहेत एक्सक्लुझिव्हली पाहायचं झाल्यास बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधली जी संबंधित कंट्रीज आहेत ती टॉप प्रायोरिटीमध्ये असणार आहेत असे ते चायनाने सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळे देश जी आहेत ती ह्या बेडू सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करत आहेत. तर बघा सौदी अरेबिया सर्वे करण्यासाठी, मॅपिंग करण्यासाठी आणि जी पीपल किंवा व्हेइकल्स आहेत त्यांचं पोझिशनिंग करण्यासाठी याचा उपयोग करतो. त्यानंतर ताजिकिस्तानसुद्धा याचा वापर करतो. डॅम्स आणि लेक मॉनिटरिंगसाठी ताजिकिस्तान याचा महत्त्वाचा उपयोग करत असतो. बुर्किना फासोमध्ये हॉस्पिटल्सचं सर्वे आणि कन्स्ट्रक्शन करण्यासाठी उपयोगात येतो. तर रशियाने जी स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क आहे ते साईन केलेलं आहे. बेडू आणि ग्लोनास यांच्यामध्ये हे साईन झालेलं आहे. त्यांची जी इंटर ऑपरेटेबिलिटी आहे ती इथे मेंटेन केली जाणार आहे. त्यानंतर बघा 2014मध्ये पाकिस्तान हे जे आहे ते पहिलं फॉरेन नेशन होतं ज्याने बेडू सेटअप इथे केलेलं आहे आणि साऊथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये बेडू सेटअप करण्याचं कार्य सध्या प्रोग्रेसमध्ये आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा ही बेडू सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम जी आहे ती चायनाद्वारा इथे ऑल्टरनेटिव्ह शोधण्यात आलेला आहे USच्या GPSसाठी ज्याचा उपयोग BRI कंट्रीजला टॉप प्रायोरिटीवर ठेवण्यात आलेला आहे. सोबतच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेला याचा फायदा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बिझनेस पेजवर एक महत्त्वाची बातमी आपण पाहून घेऊयात. G7 जी कंट्रीज आहेत त्यांनी प्राइस कॅप लावण्याचं ठरवलेलं आहे रशियावर. तर ही न्यूज तर मागेच कव्हर झाली होती, पण जी प्राइस आहे ती इथे फिक्स केली गेलेली आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर रशियाचं जे काही ऑइल एक्सपोर्ट आहे, रशियामधून जे एक्सपोर्ट होत असतं त्याच्यावर प्राइस कॅप लावणार आहेत. म्हणजेच काही फिक्स्ड प्राइस असणार आहे, फ्लोटिंग रेट नसणार आहेत, मार्केटच्या नुसार रेट नसणार आहेत. तर G7 प्लस ऑस्ट्रेलिया, तर ही 7 आणि 1 ऑस्ट्रेलिया म्हणजे 8. तर ह्या कंट्रीजद्वारा हे जे प्राइस कॅप आहे ते आणलं गेलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? फक्त एवढाच की जी वॉर फंडिंग आहे, रशिया युक्रेनचं वॉर सुरू आहे, तर ती फंडिंगला लिमिट करता येईल, ते रोखता येईल आणि सोबतच ग्लोबल ऑइल मार्केट जे आहे त्याला सुरळीत करता येईल. त्याच्यासाठीच हे जे प्राइस कॅप आहे ते इथे रशियावर लावण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. प्राइस कॅप म्हणजे काय? तर एक फिक्स्ड प्राइस असते. त्याच प्राइसवर रशियाला जे आहे ऑइल एक्सपोर्ट करता येईल, इतर देशांना विकता येईल आणि याची रेग्युलर रिव्ह्यू केला जातो. त्याला आपण प्राइस कॅप असं म्हणत असतो. तर G7 कंट्रीज प्लस ऑस्ट्रेलिया, लक्षात घ्या G7 प्लस ऑस्ट्रेलिया यांच्याद्वारा हे प्राइस कॅप जे आहे ते रशियावर इथे लावण्यात येणार आहे. तर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथे संपलेलं आहे. एक महत्त्वाचं एडिटोरियल आपल्याला डिस्कस करायचं आहे. काल आपण COP27 बाबत बोललो होतो आणि आजही COP27 बाबतचाच एडिटोरियल पाहायला मिळेल, पण थोडासा वेगळा डेटा इथे आहे. तर बघा तेजल कानिटकर आणि अंकिता रंजन यांच्याद्वारा लिहिण्यात आलेला हा लेख आहे. असोसिएट प्रोफेसर आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज बेंगळुरू येथे. ठीक आहे. आणि अंकिता रंजन जे आहेत ते रिसर्च स्कॉलर आपल्याला पाहता येईल. काय म्हटलेलं आहे? अत्यंत असमान जगात हवामान कृतीची निकड काय सूचित करते असा त्यांचा पहिला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे एक नवीन तुम्हाला वर्ड पाहायला मिळेल स्टार्कली. स्टार्कली म्हणजे एकदम शार्प, अत्यंत असमान असं ते सांगण्याचा इथे प्रयत्न करतात. तर अत्यंत असमान ह्या जगात हवामान कृती जे आपण क्लायमेट ॲक्शन घेत आहोत ते काय सूचित करतं? 1992 पासून म्हणजेच काय तर आपली जी रिओ अर्थ समिट झाली तेव्हापासून हा प्रश्न तसाच आहे आणि हाच प्रश्न जो आहे तो COP27 मध्ये सुद्धा असाच राहणार आहे असं ते इथे सांगतात. तर COP27 म्हणजेच बघा इथे दिलेलं आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC. सॉरी मी काय सांगणार होते इथे जे COP27 आहे कॉन्फरन्सेस ऑफ पार्टीज, हे जे आहे ते UNFCCC द्वारा इथे करण्यात येतं. म्हणजे COP27 हे UNFCCCचं एक फ्रेमवर्क पाहता येईल, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. त्यानंतर बघा COP26 जे आहे ते ग्लासगोमध्ये झालं होतं. इथे आता थोडासा वेगळा डेटा आपण पाहूयात. COP26 ग्लासगोमध्ये झालं होतं आणि डेव्हलप्ड नेशन्सने इथे
जे आहे त्यांचं इंटेन्शन जाहीर केलं होतं ते म्हणजे नेट झिरो करण्याचं 2050 पर्यंत नेट झिरो करण्याचं इंटेन्शन त्यांनी ते दाखवलं होतं डेव्हलप्ड नेशन्सद्वारा. मग हे डिक्लेरेशन जे आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान लिमिटशी संलग्नित करत नाही असं इथे लेखिका म्हणत आहेत. म्हणजेच काय जे आपलं 1.5 डिग्रीच्या खाली तापमान करायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे ते इथे कुठेही साध्य होत नाही. वरून जो 5 पैकी 4 भाग इथे ग्लोबल कार्बन बजेटचे आहे ते एक्झॉस्ट झालेली आहेत. म्हणजे कमीत कमी 50% तरी जो बजेट आहे तो इथे एक्झॉस्ट झालेला आहे ग्लोबल कार्बनसाठीचा. त्यानंतर डेव्हलप्ड नेशन्स जी आहेत तीच इथे रिस्पॉन्सिबल आहेत. जगात जे कार्बन एमिशन होत आहे त्याच्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त एमिशनसाठी ही डेव्हलप्ड कंट्रीजचंच रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे असे ते लेखिका सांगतात. भारत आणि इतर देशांनी जर कोणत्याही एका जीवाश्म इंधनाचा वापर करण्यास स्पष्टपणे टाळले होते आणि त्याच्यामुळेच COP26 मध्ये हाय लेव्हल ड्रामा आपल्याला पाहण्यात आला होता डेव्हलप्ड कंट्रीजचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार केला होता. म्हणजे एकच तुम्हाला कुठलंही फॉसिल फ्युएल वापरायचं आहे असे ते सांगण्यात आलं होतं आणि भारत आणि अशीच काही भारतासारखी देश होती त्यांनी हे टाळलं होतं. याला नकार दिला होता स्पष्टपणे आणि त्याच्यामुळेच खूप मोठा ड्रामा इथे पाहण्यात आला होता COP26 मध्ये. मग बघा COP26 मध्येच आपल्याला पाहता येईल तर यापैकी काही एक सिली मूर्खपणाचे काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक सांगते मी इथे बघा. हायलाइट केलेला वर्ड लक्षात घ्या. शेननिगन्स. शेननिगन्स म्हणजे सिली, मूर्ख ज्याला आपण म्हणतो. तर अशा काही मूर्खपणाच्या गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरतात आठवणे. म्हणजेच काय तर गेल्या वर्षी तर गेल्या 3 दशकांच्या प्रवृत्तीनुसार हे स्पष्ट झाले आहे की डेव्हलप्ड नेशनने निर्धारित केलेली जी काही इनॲडिक्वेट टार्गेट्स आहेत ते देखील पूर्ण करणे अशक्य झालं आहे. आणि जी ग्लोबल एनर्जी इनइक्वालिटीज आहेत त्यांचा वास्तवाचा जर विचार केला तर COP26चे वक्तृत्व जे आहे ते बेजबाबदारपणे एकदम हायपोक्रिटिकल दिसतं. म्हणजे दांभिकपणाचं वक्तृत्व आपल्याला हे पाहता येईल असं इथे लेखिका सांगतात. तर ग्लोबल एनर्जी इनइक्वालिटीबाबत आपण इथे थोडंसं बोलूयात. काही चांगले एक्झाम्पल्स देऊन त्यांनी हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्यांच्यामध्ये ही जी एनर्जी इनइक्वालिटी आहे, एनर्जी पॉवर्टी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे. 2021 मध्ये 733 मिलियन जी लोकं आहेत त्यांना इलेक्ट्रिसिटीचं ॲक्सेस नव्हतं. 2.6 बिलियन लोकं जे आहेत त्यांना क्लीन फ्युएल आणि टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस नव्हतं. जी रिच कंट्रीज आहेत 20 कंट्रीजचं इथे कंपेअर केलेलं आहे. 20 रिच कंट्रीज आणि 20 पुअर कंट्रीज. तर यांच्यामध्ये कंपेअर करायचं झाल्यास जी 20 रिच कंट्रीज आहेत ती 85 टाइम्स हायर याचा वापर करत असतात. त्यांच्याकडे हाय एनर्जी पोटेन्शियल आहे. पर कॅपिटा एनर्जी यूज त्यांच्याकडे आहे. मग ही एनर्जी पॉवर्टी पाहताना आपण हे एनर्जी सप्लाय आणि ह्युमन डेव्हलपमेंट इथे का बघतो आहोत तर हे अगदी एक दुसरे म्हणजे एकमेकांशी आपल्याला हे इंटरकनेक्टेड पाहता येईल. एनर्जी सप्लाय हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एनर्जी पॉवर्टीशी आणि ह्युमन डेव्हलपमेंटशी यांचा क्लोज रिलेशन आहे. सब सहारन आफ्रिका जे आहे त्याचं इथे एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे. सब सहारन आफ्रिकामध्ये, एशियामध्ये आणि लॅटिन अमेरिकामध्ये पाहायचं झाल्यास बघा सब सहारन आफ्रिका 487 किलोवॅट आवर्स इतकंच इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन त्यात आढळून आलेलं आहे. त्यानंतर हे जे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे ते सुद्धा खूप जास्त आहे. 1000च्या मागे 73 मॉर्टॅलिटी रेट आपल्याला पाहता येईल. त्यानंतर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटसुद्धा खूप जास्त आहे. 1 लाखांच्या मागे 534 इतका रेट आहे आणि GDP हा फक्त $1645 इतकाच आहे. त्यानंतर OECD ग्रुपबाबत बोलूयात. तर त्याच्यामध्ये पर कॅपिटा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे 7750 किलोवॅट आवर्स. जे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे ते 7च आहे. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट 18 आहे आणि GDP $42,098 इतकी आपल्याला पाहायला मिळेल. कोविड-19च्या वेळी तर ही रियालिटी आणखीनच अधोरेखित होते. एशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकामध्ये सिव्हिअर ॲग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रियल स्लोडाऊन पाहण्यात आलेला आहे. पोस्ट पॅन्डेमिक पिरियडमध्ये आपल्याला हे जास्त उठून दिसलेलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये एनर्जी आणि फूड प्राइसेसमुळे जास्तच इनइक्वालिटी गॅप झालेला आहे. 70 मिलियन ॲडिशन यात झालेलं आहे. एक्स्ट्रा ॲडिशन ऑलरेडी काही जी BPL होती त्यांच्यामध्ये 70 मिलियन लोक आणखीन ॲड झालेली आहे आणि त्यांचं जे आहे पर डे इन्कम $3.20 पेक्षाही कमी आहे पर डे पर पर्सन इन्कम. 90 मिलियन लोकं एशिया आणि आफ्रिकेमध्ये इलेक्ट्रिसिटी अफोर्ड करू शकत नाही आणि COP27 जे आहे ते हेच ॲक्नॉलेज करू शकतो, ॲड्रेस करू शकतं. ही जी काही लाँग स्टँडिंग प्रॉब्लेम्स आहेत त्यांना इथे चांगला तोडगा मिळू शकतो COP27 कडून अशी ती अपेक्षा करतात. त्यानंतर बघा जी नॉर्दर्न ग्लोबल हिपोक्रेसी आहे म्हणजे जी दांभिकता आहे त्याच्याबाबत बोलताना ऑथर्स काय म्हणतात
युनायटेड स्टेट जे आहे 81% प्रायमरी एनर्जीमध्ये फॉसिल फ्युएल्सचा वापर करत असतो आणि युरोप जे आहे 76% फॉसिल फ्युएल्सचा वापर करत असतो. अँथ्रोपोजेनिक ग्लोबल वॉर्मिंग आहे ते ॲक्नॉलेज झाल्याच्या 30 वर्षानंतर आणि UNFCCने कमिटी केल्याच्या नंतर जे क्लायमेट चेंज मिटिगेशन आहे ते लीड करणारं म्हणजे UNFCC क्लायमेट चेंज मिटिगेशन लीड करत असतं. तर ग्लोबल नॉर्थ डिकार्बनायझेशन अगदी सूक्ष्म राहिलं आहे असं इथे लेखिका सांगतात. म्हणजेच काय बघा एक क्लिअर इथे मी सांगते अँथ्रोपोजेनिक ग्लोबल वॉर्मिंग आपल्या लक्षात आलं की कशामुळे होत आहे ते ॲक्नॉलेज झालं तर त्याच्या 30 वर्षानंतरही आणि UNFCC जे की क्लायमेट चेंज मिटिगेशन कमिटी आपल्याला पाहता येईल ही लीड करत असते ह्या गोष्टींना. तर एवढं सगळं झाल्याच्या नंतरही ही जी ग्लोबल नॉर्थ कार्बनायझेशन आहे ते सूक्ष्म राहिलेलं आहे. ग्लोबल नॉर्थ म्हणजे नॉर्थचे देश पकडायचे आणि साऊथ म्हणजे जो आपला एशिया रिजन आहे किंवा आफ्रिका रिजन आहे त्याला ग्लोबल साऊथ असं म्हणायचं आणि जे युरोप आणि इतर देश आहेत ती ग्लोबल नॉर्थ असं म्हणायचं. तर ग्लोबल नॉर्थ जे डिकार्बनायझेशन आहे ते सूक्ष्म राहिलेलं आहे इतकं आपण प्रयत्न करून सुद्धा. जुलै 2022 मध्ये युरोपियन युनियनने नॅचरल गॅस हे ग्रीन आणि सस्टेनेबल फ्युएल आहे असं सांगितलं होतं. पण 2020 मध्ये जवळपास 7.5 बिलियन टन कार्बन उत्सर्जनासाठी ही जी नॅचरल गॅस आहे ती रिस्पॉन्सिबल राहिली आहे. त्यानंतर 2022 मध्ये कोल कन्झम्पशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास युनायटेड स्टेटमध्ये तो 3% वाढलेला आहे आणि युरोपियन युनियनमध्ये तो 7% वाढलेला आहे. म्हणजे कोल कन्झम्पशन ह्या देशांमध्ये अजूनही वाढतोच आहे. तर हीच जी डेव्हलप्ड नेशन्स आहेत ती ग्रीन एनर्जी डेव्हलपिंग नेशनसाठी ग्रेट बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणून सांगत असतात आणि स्वतः मात्र ही जी फॉसिल फ्युएल आहे त्यांचा वापर करून आणखीनच डेव्हलप होण्याचाही प्रयत्न करत असतात. COP27 मध्ये जे ग्लोबल साऊथ आहे त्यांनी एक क्वेश्चन पुट करावा असं त्या म्हणतात. म्हणजे एक प्रश्न याच्यावर मांडला गेला पाहिजे आणि याचं जे थीम आहे टुगेदर फॉर इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे तर ह्या थीमवर काम गेलं गेलं पाहिजे असं इथे ऑथर्सचं म्हणणं आहे. तर ह्यासोबतच आपलं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच थांबूयात. सगळ्याच न्यूज आणि जे एडिटोरियल महत्त्वाचं होतं ते इथे डिस्कस झालेलं आहे. दुसरं आणखीन एक एडिटोरियल होतं ते कशाच्या बाबतीत होतं जरा पाहून घेऊयात. पाकिस्तान बाबतीतचा हा डेटा आहे ते आपण पाहणार नाही आहोत आणि मायग्रेटरी बर्डसाठी सुद्धा आपण काल आणि त्या दिवशी 2 दिवस इथे कंटिन्यू डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळे आज ते स्किप करूयात. तर इथेच थांबूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक यू सो मच.